पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूज ना आपण करणार आहोत। कोल्हापुरात महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळलाय कारण दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। यावेळी अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्राच्या एसटी बसवर दगडफेक करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात हा प्रकार घडलाय। खबरदारी म्हणून दोन्ही राज्यातली एसटी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये शिवसेनेच्या वाहनांवर हल्ला केला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापुरात काल शिवसेनेने कर्नाटकची बस रोखलेली होती। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। संदीप, काय नेमकी माहिती आहे? एकतर मराठी आणि कानडी हा वाद गेल्या अनेक दिवसांपासून धुमसतोय अजिंक्य, आपल्याला माहिती आहे, आणि त्याचा परिणाम आज थेट एसटी सेवेवर जाणवतोय। काल मध्यरात्रीपासून महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यांची बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमधून बेळगाव, धारवाड, हुबळी, बेंगलोर असेल किंवा कर्नाटक राज्यातल्या इतर भागात जाणारी जी एसटीची वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। आणि कर्नाटककडून महाराष्ट्रामध्ये मग अगदी पुण्या मुंबईपर्यंत किंवा मराठवाड्यात जाणाऱ्या देखील बसेस ज्या आहेत त्या बसेस कर्नाटक प्रशासनानं देखील बंद केलेल्या आहेत। पहिल्यांदा काल शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला, त्यानंतर गाडीला देखील काळं फासण्यात आलं शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या, आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काल कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं कर्नाटकची एसटी वाहतूक पूर्णपणे बंद केली होती। आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यांची ही जी बस सेवा आहे ती बंद करण्यात आली। आणि महत्वाचं म्हणजे काल मध्यरात्री कोल्हापूरच्या बस स्थानकामध्ये महाराष्ट्र एसटी गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली आहे। त्यामध्ये 2 एसटी गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान महामंडळाचं झालेलं आहे। पण याबाबत कुणावरही कारवाई झालेली नाही, अटक देखील अजून करण्यात आली नाही। पण एसटी वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत, कारण कोल्हापूर बेळगाव ही दोन्ही शहरं एकमेकांना खूप म्हणजे दळणवळणाचं साधन म्हणून एसटीला प्राधान्य दिलं जातं। अनेक नोकरदार, विद्यार्थी असतील, गृहिणी असतील, त्यांची ये जा एसटी वाहतूक एसटी मधूनच होत असते। मात्र काल मध्यरात्रीपासून एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळं दोन्ही शहरं एकमेकांना आता कनेक्टेड नाही आहेत। मात्र इतर जी वाहतूक आहे, मग त्यामध्ये खासगी वाहतूक असेल किंवा ट्रक वाहतूक असेल ती सुरू आहे। पण कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून प्रत्युत्तर दिलं जाईल। एसटीचं नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्राकडून ही एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। संदीप, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। पोलिसाच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेतलं गेलेलं आहे। उल्हासनगरच्या भाटिया चौकात हा सगळा प्रकार घडलाय। भाटिया चौकात कारवाई सुरू होती। मास्क न घातलेल्या बाईक स्वाराला पोलिसांनी थांबायला सांगितलं, मात्र बाईक स्वारानं पोलिसांच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न केला। कोरोनाचा धोका वाढत असल्यानं पोलीस आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। अशा वेळी सहकार्य करण्याची गरज असताना नागरिकांचं हे बेजबाबदार वर्तन संकटात भर टाकणारं आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। गणेश, मुजोर बाईक स्वाराचा हा सगळा मुजोरपणा समोर आलेला आहे। पोलिसांवर चक्क गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, उल्हासनगरमध्ये हा आठवड्याभरातील दुसरा प्रकार आहे। याआधी देखील पोलिसाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला होता श्रीराम चौक परिसरात, आणि हा दुसरा प्रकार घडलेला आहे उल्हासनगरच्या भाटिया चौकामध्ये। पोलीस प्रशासन, महापालिकेचं पथक आता गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करते, दंडात्मक कारवाई करते। मात्र कारवाई करत असताना जेव्हा दंड म्हणून त्यांच्याकडनं पैसे आकारले जात आहेत त्यावेळी त्यांचा पारा चढतो आणि पोलिसांना शिवीगाळ करणं, त्यांच्या अंगावर बाईक घालणं असे प्रकार घडतायत। मात्र नागरिकांनी कुठेतरी या सगळ्या गोष्टीला सहकार्य केलं पाहिजे, कारण नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीये आणि त्यांच्यावर कारवाई झाली की त्या कारवाईला विरोध करून कुठेतरी हे प्रकार होताना दिसत आहेत। उल्हासनगर शहरामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि ठिकठिकाणी महत्वाच्या चौकांमध्ये, रस्त्यांवर महापालिकेचं पथक असेल, पोलीस पथक आहे, यांच्याकडनं कारवाई सुरू आहे। मात्र नागरिक कुठेही त्यांना कधी सहकार्य करताना दिसत नाहीये, कारण आठवड्याभरातील दुसरी घटना आहे। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं पालिका प्रशासन देखील सांगते आणि पोलीस देखील वारंवार आवाहन करत आहे। अजिंक्य, बिलकुल गणेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। उल्हासनगर मधला हा धक्कादायक प्रकार आहे।
आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतोय कशा प्रकारे या भाटिया चौकामध्ये कारवाईच्या दरम्यान या मुजोर बाईकस्वारानं पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला। पुढची बातमी उस्मानाबाद मधली आहे। उस्मानाबादच्या कळंबमध्ये बनावट औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे। यावेळेला तब्बल 2.25 लाखांचं औषध जप्त करण्यात आलेलं आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे। त्या कारवाईत अनेक बनावट औषधं जप्त करण्यात आलेली आहेत। हिमाचल प्रदेशमधील विजिन हेल्थ केअर या कंपनीने हे औषध बनवलेलं आहे। कळंब शहरात हा साठा सापडलाय। आता या सर्व औषधींची फेर तपासणी करण्यासाठी नमुने केंद्रीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेले आहेत। त्या सगळ्या मागे एक मोठं रॅकेट असेल असा अंदाज औषध प्रशासनाने व्यक्त केलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। बालाजी निरफळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। बालाजी, काय नेमकी माहिती आहे? अजिंक्य, एकूण बघितलं तर सध्या कोरोनाचा कालावधी आहे आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये माणसाला जर कुठलंही असेल तर औषध हे सगळ्यात सर्वोत्तम पर्याय वाटतं आणि औषध गोळ्यावरच माणूस सध्या जगला जाऊ शकतो अशी एक समज माणसाची आहे। आणि अशाच कालावधीमध्ये कळंबमध्ये जो प्रकार घडलाय तो अत्यंत गंभीर प्रकार म्हणावा लागेल। पॅरासिटामॉल सिरपेट असेल किंवा सिरप असेल, या ज्या गोळ्या कोरोनाच्या कालावधीमध्ये दिल्या जातात, या गोळ्या ज्या कंपनीमार्फत दिल्या जातात ती कंपनीच्या गोळ्या ते सगळ्या बोगस असल्याचं बनावट असल्याचा प्रकार जो आहे तो पुढे आलेला आहे। हा प्रकार जो आहे तो अन्न व औषध प्रशासनानं काही त्यांना टीप मिळाली होती, त्याच्यावर त्यांनी अचानक कारवाई केली होती। कळंब शहरातील डीकेजी एलपी संजीवनी फार्मास्युटिकल कंपनी आहे। ही कंपनी हिमाचल प्रदेशमधल्या जे विजन हेल्थ केअर कंपनीने ज्या गोळ्या बनवल्या होत्या ती कळंब शहरातील कंपनी वितरित करत होती किंवा ती पुरवठा करत होती। त्या कंपनीनं त्या कंपनी गोडाऊनवर छापा मारला असता त्याच्यामध्ये ही औषधं बनावट सापडली आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात गंभीर म्हटलं पॅरासिटामॉल ही गोळी जी आहे ती सर्रास लागणारी गोळी आहे आणि ही सुद्धा गोळी जे कंटेंट आहे ते सगळे बनावट असल्याचं औषध प्रशासनाच्या छाप्यात उघड झालेलं आहे। औषध प्रशासनाने ही छापा पहिल्या वेळेस मारला होता, दुसरा ज्यावेळेस छापा मारायचा अन्न प्रशासनाला त्यावर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते। त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीकडेही अन्न प्रशासनानं परवानगी मागितलेली आहे। आता ही सगळी साठे जप्त करून त्यांनी जे आहेत ते फेर तपासणीसाठी हे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेकडे पाठवलेले आहेत। नेमकं आता हे प्रकरण जर कंपनी बघितली तर ही राज्याबाहेरली आहे, हिमाचल प्रदेशमधील कंपनी आहे। तर कंपनी खरी आहे का किंवा बोगस आहे हा पण एक मोठा प्रश्न कुठेतरी या तपासामध्ये उपस्थित केला जातो। एकूण जर बघितलं तर ह्या जर गोळ्या सगळ्यांना दिल्या असतील, आता अन्न औषध प्रशासनानं या गोळ्यावरती किमान जिल्ह्यात बंदी घातली की या गोळ्या कोणी घेऊ नये म्हणून त्याचं अन्न औषध प्रशासनाचं आदेश काढले आहेत। मात्र हे बघितलं हिमाचल प्रदेशमधील ही कंपनी खरी आहे का खोटी याबाबतही कुठेतरी शंका उपस्थित केली जाते। मात्र या अशा अडचणीच्या काळात जर डॉक्टर असतील किंवा इतर एक मोठं रॅकेट याच्या मागे असण्याची शक्यता आहे आणि किती गंभीर प्रकार रॅकेट देखील असण्याची शक्यता आहे यामागे आणि त्या संदर्भात आता तपास देखील सुरू आहे। बालाजी, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। डोंबिवलीमध्ये चक्क एका बैलाचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आलाय। केक कापून, फटाक्यांची आतषबाजी करून आणि डीजेच्या तालावर नृत्य करून मोठ्या जल्लोषात हा वाढदिवस साजरा करण्यात आला। कोरोनाचा धोका वाढत असतानाही गर्दी जमवून हा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन झालं। फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला होता। अनेकांनी मास्कही लावलेला नव्हता। याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी किरण म्हात्रे याच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। महागाव या ठिकाणी एक बैलाचा वाढदिवस साजरा झाल्याबाबतची माहिती प्राप्त झाली। त्या ठिकाणी जाऊन आम्ही खात्री केली असता त्या ठिकाणी किरण एकनाथ म्हात्रे यांनी तो बैलाचा वाढदिवस साजरा केल्याचं आमच्या निदर्शनास आलं। त्याप्रमाणे आम्ही त्याची खात्री केली आणि त्यावरून त्यांच्यावर भादवी कलम 269, 70, 188 प्रमाणे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। धक्कादायक हा सगळा प्रकार। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। गणेश, चक्क बैलाची बर्थडे पार्टी डोंबिवलीमध्ये झाल्याचं बघायला मिळालंय, पण हे सगळं करत असताना मोठी गर्दी जमवली गेली, कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, डोंबिवली परिसरातील मोठा गाव या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता आणि ज्यावेळेस पोलिसांना याची माहिती मिळाली, पोलिसांनी जाऊन पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कुठेही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं, कोणीही मास्क वापरले नव्हते
कोरोना नियमांचा त्या ठिकाणी फज्जा उडालेला पाहायला मिळाला आणि चक्क एका बैलाचा वाढदिवस तोही एवढ्या मोठ्या जल्लोषात मोठ्या गर्दीमध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी बैलाचे जे मालक होते किरण म्हात्रे यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या पुढची चौकशी सुरू आहे. मात्र आपल्याला माहित आहे की कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कालच 416 कोरोना रुग्ण एकाच दिवशी आढळलेले आहेत. गेल्या 5 महिन्यातील सर्वोच्च ही संख्या आहे कोरोना रुग्णांची. मात्र नागरिक कुठेही प्रशासनाला, मी वारंवार सांगतो की नागरिकांचं सहकार्य मिळत नाहीये. प्रशासनावर आरेरावी करतायत. मास्क जर विचारणा करायला गेली तर त्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवी करतायत. मात्र अशा कोरोनाच्या संकटामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणं कितपत योग्य आहे याचा देखील नागरिकांनी विचार करावा. कारण कोरोनाचं संकट डोक्यावर आहे. ते गेल्यानंतर साहजिकच त्यांना अशा प्रकारचे सोहळे साजरे करता येतील. मात्र सध्या तरी त्यांना काटेकोरपणे नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. अजिंक्य. बिलकुल गणेश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. यानंतरची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी हैदराबादमधून अटक केलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे. गेल्या 3.5 महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला नगर पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा इथं 2 मारेकऱ्यांनी गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 2च दिवसात मारेकऱ्यांसह 5 आरोपींना जेरबंदही केलेलं होतं. मात्र या हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे फरार होता. पोलीस पथकं त्याचा चौफेर शोधही घेत होती. अखेर त्याला हैदराबादमधनं अटक करण्यात आलेली आहे. सुपारी देऊन बोठे यानं जरे यांची हत्या का घडवून आणली हे आता समोर येईल. दरम्यान न्यायालयानं बोठे याला फरार घोषित करत 9 एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेश दिलेले होते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. साहेबराव, अखेर बाळ बोठेला अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? खरोखरच सांगत 3.5 महिने जवळपास हा बाळ बोठे जो फरार होता या सगळ्या प्रकरणामध्ये. कारण ज्या पद्धतीने त्या रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती ती अतिशय भयानक आणि फार भयानक होती. या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा गळा चिरला होता. गळा चिरण्यामध्ये जे भाडेकरू मारेकरी आणले होते त्याच्यामध्ये ते नगर जिल्ह्यामधले होते. या सगळ्या प्रकरणावरती ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस त्यांच्या रेखा जरे यांच्या मुलांनी त्या एका आरोपीचा फोटो काढला होता. त्यानंतर पोलिसांनी यंत्रणा हलवून सगळ्या आरोपींना त्या दुसऱ्या दिवशी अटक केली होती. परंतु याचा मास्टर माइंड जो आहे बाळ बोठे हा अद्यापर्यंत फरार होता. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक झाल्यानंतर बाळ बोठेला अटक करण्यासाठी पोलिसांनी भरपूर प्रयत्न केले होते. जवळ 3.5 महिने आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे घातले होते. राज्याबाहेरही गेले होते. हैदराबादला यापूर्वीही 2 वेळेस गेले होते. तर दिल्लीमध्येही काही पथकं गेली होती. परंतु ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना कुठेही यश आले नाही. 2 दिवसापूर्वी बाळ बोठेला अटक झाली चर्चा नगरमध्ये होत्या, परंतु तेव्हाही काही सापडलं नाही. शेवटी आज काल त्याला हैदराबादमधून अटक केलेली आहे. आज नगरला आणलेलं आहे. त्याची चौकशी चालू आहे. आज त्याला न्यायालयामध्ये हजर करतील. परंतु प्रश्न असा येतो की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये रेखा जरे यांची हत्या काय झाली याचं कारण काय होतं? कारण या सगळ्या प्रकरणामध्ये मोटिव्ह जो आहे तो आतापर्यंत पुढे आलेला होता. आरोपींकडून सगळी माहिती घेतली होती, परंतु हत्येचं नेमकं कारण काय असावं, का मारले असावे, त्यांच्या प्रेम प्रकरणात चर्चाही मोठ्या प्रमाणावरती होत्या. या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय दबाव पण महाराष्ट्रामधून काही संघटनांनी याच्यामध्ये अटक करण्याची मागणी केली होती. पण शेवटी आज 10 वाजता पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये ते मोटिव्ह काय आहे या हत्येचा हा समोर येईल. बिलकुल साहेबराव, मात्र स्थानिक गुन्हे शाखेनं बाळ बोठेचा माग कसा काय काढला, कशा पद्धतीनं गेल्या 3-3.5 महिन्यांपासून त्याचा शोध सुरू होता, हैदराबादमध्ये तो कसा काय आढळला, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? या सगळ्या प्रकरणामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे की बाळ बोठे हा गेली 25 ते 22 वर्ष पत्रकारिता करत होता. त्यांनी जवळपास 20 वर्ष हा एक क्राईम बीट केलेला आहे. त्यामुळे हत्या केल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांनी पोलिसांना गुंगार दिला होता, त्याचा मोबाईल घरी ठेवणं किंवा लोकेशन न आणून देणं किंवा दुसऱ्याच्या मोबाईलवरून कॉन्टॅक्ट करणं किंवा पूर्वीच्या भाषेमध्ये फेस टू फेस मेसेज पाठवणं हा त्याचा ह्या प्रक्रिया त्यांनी राबवत होता. अनेकदा त्यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी मोबाईलचा वापर कुठेही केला नाही. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा कुठेही त्यांनी वापर केला नाही. त्यामुळे पोलिसांना तर शोध करणं लावणं फार अवघड होतं. कारण अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्या होत्या. बाळ बोठे गेल्यावरती पोलीस जायची, पोलिसांच्या एक स्टेप तो पुढे होता. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस
त्यांनी एक मेसेज नगरला पाठवला. नगर मेसेज कन्व्हे करत असताना हा कुठं आहे हे पोलिसांना कळालं आणि पोलिसांना शेवटी 3:30 नंतर शेवटी यापूर्वीही 35 ठिकाणी पोलिसांनी रेड मारल्या होत्या. त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज काढलं होतं. त्याच्यामध्ये बाळगोटे दिसला होता, परंतु प्रत्येक ठिकाणी ते लेट होत गेली. यावेळेस मात्र पोलीस वेळेवर पोहोचली आणि ते मॅसेंजर सह तिलाही अटक केलेली आहे. बिलकुल बिलकुल. साहेबराव, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्वाची बातमी बघूया. भाडं देण्याच्या वादातून रिक्षा चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलेली आहे. 200 रुपये भाड्यावरून चालक आणि प्रवाशामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला होता की अनंतराम रजत या प्रवाशानं डोक्यात दगड घालून रिक्षा चालकाची हत्या केली आहे. आरोपी रजत आपल्या पत्नीसह हुडकेश्वर आउटर रिंग रोड इथल्या टाइल्स कंपनीत जात होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यांची नावे होती अनंतराम लखन रजत, वय 25 वर्षे, राहणार जिल्हा सागर MP. त्याची पत्नी अनिता अनंतराम रजत, वय 22 वर्षे, राहणार सागर. असे 2 नावं निष्पन्न झाले. त्यांना आउटर रिंग रोडच्या बाजूला एक पेट्रोल पंपाचं काम चालू आहे, त्या पंपावरून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.